अंजन गावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटलेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मध्यस्थी केलेली होती आणि त्यांच्या मध्यस्थीला यश आलंय। पुतळा स्थलांतराला मराठा समाजाने परवानगी दिली आहे। नवीन जागेमध्ये पुतळा बसवण्यासाठी 1 कोटीही मंजूर करण्यात आले। सोलापूरच्या अंजनगाव खिलोबामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटलाय। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही बाजूंचे प्रमुख प्रतिनिधी, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून हा वाद सोडवलाय। चर्चेनंतर मराठा समाजाने धनगर देवस्थानच्या शेजारी उभारलेला पुतळा स्थलांतर करण्यास परवानगी दिलेली आहे। गोरेंनी नवीन जागेमध्ये पुतळा उभारणी आणि सुशोभीकरणासाठी तातडीने 1 कोटींचा निधी मंजूर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत। माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की आता गावकऱ्यांशी तुम्ही बोललेला आहात, काही गावकऱ्यांच्या संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत। भूमिका अशी आहे की काही गावकरी अजून जी संतप्त आहेत त्यांची भूमिका अशी की पुतळा जिथं आहे तिथे मी समजू शकतो ना, कारण इतका हे वातावरण चिघळलंय म्हणल्यावर मानसिकता थोडी होत असते अशी, परंतु हळूहळू मला माझा विश्वास आहे या गावातले सगळे लोक मी फार जवळून बघतोय, त्यामुळे माझी विश्वास आहे की हे तरुण पोर आहेत, तर उसळतं रक्त असतं, आज उद्या हे आपोआप शांत होईल आणि माझी पूर्ण खात्री आहे की पुन्हा या गावामध्ये सलोखा निर्माण होईल। आता प्रशासनाच्या वतीने काय ठरलेलं आहे, नेमकी जागा कोणती निश्चित केलेली आहे? कारण जागा सध्या पलीकडच्या बाजूला, जागा ही पालकमंत्र्याच्या आदेशानवे कलेक्टर आणि एसपींच्या साक्षीनं या गावचे जे मराठा समाजाचे लोक आहेत किंवा अदर समाज, सगळ्या समाजाचे लोक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शोभेल अशी जागा फक्त 814 गट नंबर सोडून जी असेल ती द्यायचं मान्य केलं, तर त्याप्रमाणे या लोकांनी तिथं जागा मान्य केली आहे। ग्रामपंचायत जागा 2 दिवसामध्ये रितसर त्या परवानग्या वगैरे सगळी मिळत आहेत। गाव 3 दिवस धुमचंच होतं, वाद सुरू होता, आणि नेमकं कशामुळे घडलं म्हणायचं? हे माझ्यासारखे करंटी लोक बाहेरचे येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले, त्याच्यामुळे घडलं। लक्ष्मण हाके आले म्हणून मी अधिकचा वाद कोणाचं नाव घेणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही। असं जातीमध्ये मतभेद करून मतं मिळवणं ह्याला पुरुषार्थ म्हणत नसतं, पण आज जरांगे पाटील देखील यामध्ये स्थान निर्माण करायचं असतं कर्तृत्वानं। पण आज जरांगे पाटील देखील येणार होते, पण प्रशासनाने निर्णय घेतल्यामुळे ते थांबलेत। हो, जरांगे पाटील येणार होतेच, परंतु प्रशासनानं आता मिटलंय म्हणल्यानंतर त्यांनी उलट माझ्याकडे फोन केला की तुम्ही त्या समाजाच्या लोकांचा आभार माना म्हणून मला त्यांनी सांगितलं, आणि सगळ्या समाजाचा आभार माना म्हणजे की तुमचा सलोखा राहायला पाहिजे। जरांगे पाटलांची भूमिका ही सगळ्या समाजामध्ये सलोखा राहावं म्हणून आहे, परंतु काही लोकांची भूमिका आहे की एखाद्या जातीचं पाठीशी राहायचं आणि एखाद्या जातीचा द्वेष करायचा की जेणेकरून ते आपल्याला लोक येतील म्हणून, म्हणजे त्याचा अर्थ ते राजकारण करतात, जरांगे पाटील समाजकारण करतात, हा फरक आहे। पुतळा कधीपर्यंत हलवला जाणार आहे आणि तो कुठल्या बाजूला असणार आहे, कुठल्या दिशेला असणार आहे? तो आत्ता आहे तो पश्चिमेला आहे, आता तो पूर्वेला येणार आहे, रस्त्याच्या पश्चिमेला आहे, तो पूर्वेला येणार आहे, एवढंच होणार आहे। कधीपर्यंत होईल ही प्रक्रिया? ते आता ते पोलीसवाले किंवा तिथं जे जागा सगळी झाल्यानंतर ज्यावेळेला जागा पुतळा बसवण्याच्या परिस्थिती झाली असं त्यांना पण ह्यांना वाटलं काढून बसवायचं आहे। आता यात काय म्हणजे दुसरं काय होणार नाही। आमच्याकडचे लोक खेडेगावचे लोक शब्दाला खूप पक्के असतात, हा, त्यामुळे एकदा शब्द गावकरी देखील आहेत। मला सांगा की भूमिका काय आहे? मराठा समाजातले अनेक तरुण मात्र या ठिकाणी अग्रेसिव्ह दिसतात। आमच्या मराठा समाजातील तरुणांनी आणि इतर समाजातील 18 पगड जातीतल्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आदरणीय मालकांनी जो शब्द दिला आम्हाला, पालकमंत्री साहेबांनी जे आम्हाला सांगितलं